हो, नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचाच 5वा दिवस. आजचं हे 5वं पुष्प कैलासवासी डॉक्टर अनंत गोविंद साठे आणि कैलासवासी उमाबाई अनंत साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुंफलं जाणार आहे. आजचे आपले सन्माननीय वक्ते प्रसिद्ध गझलकार माननीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कुरणे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, हल्ली सकाळी सकाळी पेपर उघडला ना की पानभर बातम्या असतात. खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, बलात्कार वाचून अक्षरशः डोकं सुन्न होतं. असं वाटतं, म्हणजे मन कुठेतरी आक्रोश करतो की काय चाललं आहे हे कधी संपणार आहे की नाही, हे सगळं थांबायला हवं असं वाटत असतं. हा जो आपल्या भावनांचा कोंडमारा आहे किंवा मनाचा जो आक्रोश आहे तो त्याला ह्या एका गझलेतून डॉक्टर अविनाश सांगोलकरांनी मूर्तरूप दिलेलं आहे. ते अत्यंत आर्तपणे विचारतात, येणार जाग केव्हा, विझणार आग केव्हा, येणार जाग केव्हा, विझणार आग केव्हा, येतो वसंत जातो फुलणार बाग केव्हा. आपल्या मनातलं इतक्या नेमकेपणाने सांगणारे असे प्रतिभावंत, सामाजिक जाणीवा प्रगल्भ आणि प्रखर असणारे आजचे आपले सन्माननीय व्याख्याते प्राचार्य डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांचं मी स्वागत करते. हे सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया त्यांचं. डॉक्टर सांगोलेकर मराठी गझल विश्वातील एक ज्येष्ठ आणि नावाजलेले गझलकार आहेत. गझल लेखनाबरोबरच त्यांनी गझलेच्या इतिहासावर, म्हणजे गझलेची वाटचाल कशी झाली, त्याची जडणघडण कशी झाली, या सगळ्यांवर अत्यंत मूलभूत असं संशोधन केलेलं आहे. आणि म्हणजे MPhilसाठी जे संशोधन केलं ते इलॅबोरेट करून नंतर PhDसाठी केलं आणि नंतर ह्या सगळ्या संशोधनाचा खोलवर विस्तृत अभ्यास करून त्यांनी मराठी गझल 1920 ते 1985 हा एक अगदी समर्पक विस्तृत असा ग्रंथ लिहिला. गझलेवर संशोधन करणारे असे ते पहिलेच आणि बहुधा आपण एकमेव संशोधक असावे आणि म्हणूनच त्यांना आद्य गझल संशोधक आणि समीक्षक असं म्हटलं जातं. डॉक्टर सांगोलेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राचार्य आणि मराठी विभागाचे प्रमुख म्हणून 40 वर्ष कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 18 विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट म्हणजे PhD मिळवली आहे आणि 22 विद्यार्थ्यांनी MPhil पदवी संपादन केलेली आहे. त्यांची साहित्य निर्मिती ही विपुल आहे. मराठीतील सामाजिक कविता एक चिकित्सक अभ्यास हा शोध प्रकल्प त्यांनी लिहिलेला आहे, त्याच्यावरचा अर्थात ग्रंथ आहे. मराठी गझल विश्व हा सूचीग्रंथ आहे. विश्वबंधुतेची प्रकाशवाट म्हणजे जागतिक बंधुत्व भाव आणि मानवतावादाचा संदेश असं देणारं हे पुस्तक आहे. त्यानंतर काव्यचिंतन जे गझल निर्मितीवर आधारित असलेलं पुस्तक, काफला या म्हणजे प्रातिनिधिक मराठी गझल संग्रहाचे त्यांनी संपादन केलेलं आहे, पण ते गझल सम्राट कविवर्य सुरेश भटांच्या समवेत. असे स्वतंत्रपणे त्यांनी 12 आणि संपादित 11 असे एकूण 23 ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि या त्यांच्या साहित्य संपदेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. त्यातले काही मी वाचून दाखवते कारण त्या पुरस्कारांची लिस्ट खूप मोठी आहे. तर त्यातले काही असे आहेत: वसंत राशीदकर स्मृती पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार, राज्य साहित्य पुरस्कार. अविनाश पासष्टी हा त्यांचा गझल संग्रह अतिशय गाजला
आणि या संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषयही तोच आहे. आणि अविनाश पासष्टी म्हणजे त्यांनी 65व्या वर्षी आपल्या सर्वोत्तम 65 गझलांचं जे संकलन केलेलं आहे, संग्रहित ग्रंथ आहे, त्याचं आज ते वाचन करतील, त्या संदर्भात सांगतील. पण ते पुस्तक 100 रुपयाला आहे आणि आज 50 रुपयाला सवलतीच्या दरात इथे आपल्या स्टॉलवर विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. तर अशा त्यांच्या अनेक सुंदर आहेत, आपण त्या ऐकणारच आहोत. पण त्या सगळ्या गझलांमधून म्हणजे आता शेवट करताना मनाला अतिशय आवडलेली अशा एका गझलेचा मी उल्लेख करते. सरांनी त्यांच्या अनेक गझलातून समाज मनाला म्हणजे तुम्हाला आम्हाला आपल्याला केलेली अतिशय तळमळीने केलेली आणि अतिशय सात्विक अशी एक विनवणी त्यांच्या एका गझलात आहे. ते म्हणतात, लक्षात ठेव मित्रा हृदयात देव मित्रा, लक्षात ठेव मित्रा हृदयात देव मित्रा, अंधार माजलेला तू दीप तेव मित्रा. किती सुंदर असं त्यांनी संदेश आपल्या सगळ्यांना याच्यातून दिलेला आहे. आणि या गझलेतून त्यांचं अत्यंत उमदं आणि निस्वार्थी व्यक्तिमत्वसुद्धा व्यक्त होतं. तर अशा या सुंदर गझलांचा आता आपण आस्वाद घेणार आहोत त्यांच्या या गझलेच्या कार्यक्रमातून. एकच मी रसिकांना सांगते की गझल म्हणजे अनेक शायरींचा समूह असतो, वेगवेगळ्या छोट्या शायरी. आणि शेरो शायरी म्हटलं की इर्शाद, वाहवा, बहुत खूब हे येतंच त्याच्याबरोबर. अशी दाद त्याच्याबरोबर आलीच पाहिजे. रसिक हो, आरती प्रभूंच्या शब्दात फक्त सांगते, ही रिकामी आढ्यता का दाद द्या अन शुद्ध व्हा. दाद दिली की आपण शुद्ध होतो, दुसऱ्याला चांगलं म्हटलं की आपल्यातही चांगुलपणा येतो. ते म्हणतात, ही रिकामी आढ्यता का दाद द्या अन शुद्ध व्हा, सूर आम्ही चोरतो का चोरता का वाहवा. तर आता आपण गझलांचा सुंदर कार्यक्रम आपल्यासमोर होणारच आहे. मनसोक्त दाद देत ऐकूया अविनाश पासष्टीतल्या सरांच्या अत्यंत सुंदर अशा गझला. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या गझलांचं आख्यान सुरू करा. सत्कार ओके सॉरी. आपल्या प्रथेप्रमाणे मी सुद्धा गझल ऐकायला इतकी उत्सुक आहे की बहुतेक त्यामुळे विसरले. आपल्या प्रथेप्रमाणे प्रथम आपण मान्यवरांचा सत्कार करत आहोत. मी डॉक्टर कुरणे सरांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि साहित्य संपदा पुस्तकं देऊन त्यांचा सत्कार करा. धन्यवाद सर. व्याख्यानाला सुरुवात करावी ही विनंती. मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर कुरणे, आपण सर्व गझलप्रेमी बंधू भगिनी, काय म्हणताय? मिरज विद्यार्थी संघ त्यानं आयोजित केलेलं ही वसंत व्याख्यानमाला 101व्या वर्षात ही व्याख्यानमाला पदार्पण करते आहे 2026. आणि आजचं या व्याख्यानमालेतलं 5वं पुष्प गुंफण्याची संधी मला मिरज विद्यार्थी संघानं प्राप्त करून दिलेली आहे. त्याबद्दल मिरज विद्यार्थी संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो.
ही संधी उपलब्ध करून देण्यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुंदराव दाते आणि माझे सांगोल्याचे मित्र ॲडव्होकेट नागेश खर्डीकर या दोघांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्याही प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. आत्ता सांगोल्यावरून खास माझ्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी ॲडव्होकेट नागेश खर्डीकर आणि ॲडव्होकेट महेंद्र पत्की हे दोघे आवर्जून आलेले आहेत. सांगोल्यावरून, सांगोला हे माझं मूळ गाव आहे, तिथून ते आलेले आहेत. आणि नागेशनं मुकुंदराव दाते साहेबांच्या कानावर माझ्याबद्दल काही 2 चांगले शब्द घातले आणि हा योग जुळून आला. काही अपरिहार्य कारणामुळे दातेसाहेब म्हणजे मी पुण्यावरून मिरजेला येत असतानाच त्यांचा मला मेसेज आला की काही महत्त्वाच्या कामानिमित्तानं त्यांना मिरजेवरून पुण्याला जावं लागलेलं आहे. ते म्हणाले तुम्ही मिरजेला चाललं आहे आणि मी पुण्याला येतो आहे. चुकामुक झाली म्हणाले. आता आजचं हे पुष्प कैलासवासी डॉक्टर अनंत गोविंद साठे आणि कैलासवासी श्रीमती उमाबाई अनंत साठे ह्या दोघांच्या स्मृतिप्रित्यर्थ मिरज विद्यार्थी संघानं आयोजित केलेलं आहे. त्यांच्या प्रेरक स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आहे. पाठीमागं वसंतराव आगाशे स्मृतिस्तंभ आहे. तो पाहिल्यानंतर मला नेवाशाचा पैसेचा खांबच आठवला. वसंतराव आगाशे ह्यांना मी माझ्या विद्यार्थी दशेपासून ओळखतो. सांगायचं कारण असं की मी सांगोल्याचं असल्यामुळे मिरज, सांगली इकडं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, वैद्यकीय उपचाराच्या निमित्तानं आणि पुढं सासूरवाडीच झाली, विटा सांगली. सासूरवाडीला येण्याच्या निमित्तानं येणं जाणं हे राहिलेलं आहे. त्यामुळे मिरज सांगली हा परिसर मला काही नवीन नाही. 1976-77 साली मी इथं विलिंग्डन कॉलेजला FYBSCला शिक्षण घेत होतो. त्यावेळी तुमच्या या ब्राह्मणपुरीमध्ये राहणारे 2-4 मित्र माझ्या वर्गात होते आणि ते माझे घनिष्ठ मित्र झाले. त्यातला एक म्हणजे डॉक्टर सुहास सदानंद पेठे, दुसरा चकोर सुरनीस, तिसरा मोती कुलकर्णी म्हणजे शशिकांत कुलकर्णी, पण आम्ही त्याला मोती म्हणून उल्लेखायचो. तर हे 2-4 मित्र हे या ब्राह्मणपुरीमध्ये राहत होते. 76-77 सालातली गोष्ट आहे. आणि मी त्यांच्या घरी वारंवार येत असे. त्याचबरोबर सुहास पेठे याच्या बरोबरीनं मला आठवतं आहे की एकदा मी वसंत व्याख्यानमालेला श्रोता म्हणून सुद्धा उपस्थित होतो. हे 76-77 सालातलं मला इथं आल्यानंतर आठवलं. तर त्यावेळी विद्यार्थी दशेत ज्या व्याख्यानमालेला आपण इथं समोर बसून श्रवणाचा आनंद घेतला, त्याच व्याख्यानमालेच्या 101व्या वर्षी आपण वक्ता म्हणून आपल्याला इथं येण्याची संधी या संयोजकांनी दिलेली आहे. हे मला खूपच समाधानकारक असं वाटतं आहे. विलिंग्डन कॉलेजला मी नंतर अल्प कालावधीसाठी मराठीचा प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. तर मिरज विद्यार्थी संघ, खरे मंदिर, ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या खूप ऐतिहासिक आहेत. या परिसरामध्ये पाऊल टाकल्यानंतरच खूप मी भारावून गेलो. म्हणजे वासुदेव शास्त्री खरे जे कवी, नाटककार, इतिहासकार म्हणून ओळखले जातात, त्यांच्या नावानं
ही वस्तू, हे मंदिर आपण उभं केलेलं आहे. आणि मिरज विद्यार्थी संघ याची जी वाटचाल आहे त्याची पुस्तिका मला मिळाली, परंतु त्याही आधी मला थोडंफार माहिती होतं. पुस्तिका हाती पडल्यानंतर ती वाचून काढली आणि या संस्थेचं, या संघाचं, या वाचनालयाचं महत्त्व अधिकच माझ्या मनावर ठसलं. तर फार म्हणजे महाराष्ट्रातल्या फार थोड्या मोजक्या वसंत व्याख्यानमाला आहेत की ज्या संख्येनं आणि गुणवत्तेनं दर्जा टिकवून अव्याहतपणे कार्यरत आहेत. पुण्याची वसंत व्याख्यानमालासुद्धा आता दिवसेंदिवस श्रोत्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादाअभावी ही कमी त्याला हे होत चाललेलं आहे. परंतु गेल्या आठवड्यातच मी इचलकरंजीला गेलेलो होतो, तर तिथली आपटे वाचन मंदिराची वसंत व्याख्यानमाला ती एक अजून दर्जेदार व्याख्यानमाला म्हणून मला माहिती आहे. आणि इथली मिरज विद्यार्थी संघाची ही व्याख्यानमाला जी 100 ओलांडून पुढं आलेली आहे, ही व्याख्यानमालासुद्धा दर्जेदार आहे. आता हा दर्जेदारपणा हा केवळ ऐतिहासिक स्वरूपाचा नसतो किंवा आपोआप तो तयार होत नाही. त्यासाठी सगळी संयोजक मंडळी खूप कष्ट घेत असतात, प्रयत्न करत असतात, टीमवर्क चांगल्या पद्धतीनं ते करत असतात. आणि तुम्ही लोक सगळे त्यांची जी काही मेहनत असते, त्यांचे जे प्रयत्न असतात त्याला योग्य प्रतिसाद देता आणि त्यामुळं त्यांचा उत्साह वाढतो. असे ते देवाणघेवाण ही दोन्हीकडून होत असते. आणि म्हणून एखादी व्याख्यानमाला, एखादी संस्था ही प्रगतीपथावर वाटचाल करू शकते. ह्या अनुषंगानं खूप बोलण्यासारखं आहे, परंतु मला जे निमंत्रित केलेलं आहे ते अविनाश पासष्टी हा माझा गझल वाचनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी तिकडं आता वळतो. मुळात गझलेविषयी समज कमी आहे, गैरसमज जास्त आहेत. मी 40 वर्षांपासून हे बोलतो आहे, लिहितो आहे, सांगतो आहे, तरी फारशी परिस्थिती त्यात बदललेली दिसत नाही. विशेषतः गझल म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उर्दू गझल येते. आणि उर्दू गझल म्हणजे मदिरा आणि मदिराक्षी ह्या 2 विषयाभोवती गुंफली गेलेली ती गझल असते. म्हणजे या 2 विषयाशिवाय अन्य विषय गझलेमध्ये हाताळले जातात हेच बऱ्याचशा गझलप्रेमींनासुद्धा माहिती नसतं. आणि त्यामुळे माझ्यासारख्या सामाजिक आशयाची गझल सादर करणाऱ्या गझलकाराची पंचायत होऊन बसते. कारण गझल म्हणजे हे पाहिजेच, मदिरेचं वर्णन पाहिजे आणि मदिराक्षीचं वर्णन पाहिजे, त्याशिवाय ती गझलच नाही, असा काहीतरी गोड गैरसमज गझलप्रेमींनी करून घेतलेला असतो. आणि आम्ही गझलकारसुद्धा काय करतो की लोकांचा हा जो काही गोड गैरसमज आहे तो अजून घट्ट होण्यासाठी, दृढ होण्यासाठी तशाच प्रकारच्या गझला ऐकवतो. म्हणजे लोकांना त्या आवडते तर तेच सादर करायचं. आणि मग गझलेचे इतर जे विषय असतात ते विषय बाजूला पडतात. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक ठरवलं की आपण आयुष्यात प्रेम केलेलंच नाही, प्रेयसी आपल्या आयुष्यात कधी आलेलीच नाही, तर उगीच काल्पनिक प्रेयसी, काल्पनिक प्रेम, काल्पनिक विरह गझलेमध्ये कशाला आणायचा. मग मी असं ठरवलं की जे काही मला भावलं, जे काही जाणवलं, जे काही माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं
त्याला कुठेतरी शब्दरूप दिलं पाहिजे. मगाशी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इतकी चिंताजनक असते, इतकी भयावह असते, इतकी आपल्याला उदासीनता देणारी असते की मग आपल्याला प्रेम हे का आठवतं, जे जगलो नाही ते का आपण व्यक्त करतो. आणि म्हणून गझलेनं दैनंदिन जीवनाशी भिडावं, दैनंदिन जीवनातल्या समस्या चित्रित कराव्यात, त्याला कुठंतरी एक व्यक्त करावं आणि समाजाच्या व्यथावेदना गझलेतून मांडाव्यात, असा एक माझा दृष्टिकोन राहत आलेला आहे. पुष्कळदा गझलेच्या संदर्भात म्हणजे मदिरा आणि मदिराक्षी ह्याबरोबरच असं वाटतं लोकांना की गझल म्हणजे गाऊनच सादर करायची. आणि मग मला लोक म्हणतात, तुम्ही गझल गायक आहात काय, तुम्ही गझल गाऊन दाखवणार आहात काय. मग सांगावं लागतं की अरे, गायक वेगळा आणि गझलकार वेगळा. गझलकार हा गझला लिहित असतो आणि गझल गायक त्या गाऊन लोकांपुढे सादर करत असतो. तर गझल हा गाण्याचा प्रकार असंही पुष्कळांना वाटतं आणि गझल हा ऐकण्याचा प्रकार, वाचण्याचा प्रकार, जाणून घेण्याचा प्रकार नाही, असा त्यांचा एक गैरसमज झालेला असतो. आणि मग मला लक्षात येतं, मला सांगावंसं वाटतं की इक्बाल यांचं जे काही राष्ट्रभक्तीपर गीत म्हणतो आपण, सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा, हे राष्ट्रभक्तीपर गीत हे मुळात गझल आहे. म्हणजे प्रेम भावनेचं उदात्त रूप म्हणजे राष्ट्रप्रेम, राष्ट्राप्रतीची प्रेम भावना. ती प्रेम भावना इक्बालनं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, कवी इक्बाल हा नंतर भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर पाकिस्तानमध्ये गेला, म्हणजे जन सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा असं राष्ट्रभक्तीपर गाणं लिहिलं, गझल लिहिली. तो इक्बाल पाकिस्तान तयार झाल्यावर तो पाकिस्तानमध्ये गेला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की राष्ट्रप्रेमावरच्या सुद्धा गझला असू शकतात. कवी इक्बालचं उदाहरण महत्त्वाचं आहे. हिंदीमध्ये अजून एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं, ते म्हणजे दुष्यंत कुमार. दुष्यंत कुमार हे हिंदीमधले महत्त्वाचे गझलकार. जसं मराठीमध्ये महत्त्वाचे गझलकार सुरेश भट म्हटले जातात, तसं हिंदीमधले महत्त्वाचे सर्वाधिक महत्त्वाचे गझलकार म्हणजे दुष्यंत कुमार. तर दुष्यंत कुमारांचा एकच गझल संग्रह प्रकाशित झाला, 56 गझलांची संख्या त्या संग्रहात आहे. आणि साये में धूप असं त्या गझल संग्रहाचं नाव. साये में धूप म्हणजे सावलीतलं ऊन. आणि त्या सगळ्या गझल संग्रहामध्ये सामाजिक आशयाच्या सगळ्या त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे सामाजिक आशय आहे दुष्यंत कुमारांच्या त्या संग्रहामध्ये. तर आमचे सुरेश भट, मला म्हणजे ते कुणाला शिष्य म्हणत नव्हते आणि ते असं म्हणायचे मला कोणी गुरु म्हणून माझा उल्लेख कोणी करू नये. तर ते म्हणून मी त्यांचा उल्लेख गुरुतुल्य ज्येष्ठ स्नेही असा करतो. गुरुतुल्य ज्येष्ठ स्नेही. सुरेश भट हे सुरुवातीला म्हणजे रूपगंधा संग्रह आला, रंग माझा वेगळा हा संग्रह आला, आणि त्यानंतर त्यांच्या गझलांचे विषय बदलत गेले आणि सामाजिक आशयाच्या गझला ते जास्त लिहू लागले.
एल्गारचा नावाचा त्यांचा संग्रह, झंझावातसारखा त्यांचा संग्रह, याच्यामध्ये आपल्याला सामाजिक आशयाच्या गझला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. तर सुरेश भट यांचा आणि माझा परिचय हा पुण्यामध्ये 1980 नंतरच्या काळामध्ये झाला. मी सांगोल्यावरून MA मराठी करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश घेतला 1979 साली. आणि त्यानंतर सुरेश भट हे सासूरवाडी पुणे असल्यामुळे वारंवार येऊ लागले आणि काही कारणानं 2-2, 4-4, 6-6 महिने पुण्यात राहू लागले. आणि मग याची माहिती कळत गेल्यामुळे आम्ही त्यावेळचे तरुण लोक जे गझल लिहू इच्छित होतो, गझल शिकू इच्छित होतो, गझल जाणून घेऊ इच्छित होतो, असं सगळं तरुणांचं कोंडाळं हे सुरेश भटांच्या भोवती जमायचं. तर 1980चा तो सगळा काळ हा सुरेश भटांच्या सहवासात आमचा गेला. मी सुरेश भटांच्याच सूचनेवरून माझी गझल थोडीशी बाजूला ठेवली आणि MPhil केलं मराठी गझलेवर, नंतर PhD केलं. आणि ह्या अनुषंगानं मी एकदा त्यांच्या नागपूरच्या बंगल्यावर भेटायला गेलो असता 2च दिवसाची त्यांची वेळ घेऊन गेलेलो होतो, परंतु 3 आठवडे मला त्यांनी सोडलं नाही. वेगवेगळ्या कारणांनी ते म्हणायचे की मी त्यावेळी प्राध्यापक होतो, श्रीरामपूरला नोकरी करत होतो, उन्हाळ्याची सुट्टी लागलेली होती. त्यांना माहीत होतं सुट्टी लागली आहे प्राध्यापकांना, आता काय 2 दिवस काय 2 आठवडे इथं राहायला तरी काय हरकत आहे. आणि म्हणून ते म्हणायचे की राहतो इथंच. आणि त्यांच्या बंगल्यावरच 3 आठवडे मी राहिलो. आणि त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की मला गझलेचे गैरसमज त्यांच्याकडून जाणून घेता आले, पारखून घेता आले, त्यांचं मत काय आहे हे नीट घेता आलं, समजावून घेता आलं, असं ते झालं. भीमराव पांचाळे इथं आमचा जुना गझलकार मित्र मिरजेतला हा इथं आवर्जून उपस्थित आहे. आणि भीमरावकडं पाहिल्यानंतर मला काफला ह्या प्रातिनिधिक मराठी गझल संग्रहाची प्रकर्षानं आठवण होते आहे. आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की काफला हा काय प्रकार आहे. तर काफला म्हणजे काफिला, आणि तो सुरेश भटांनी आणि मी दोघांनी मिळून संपादित केलेला मराठीमधला पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह 1990मध्ये प्रकाशित झाला. पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनानं तो प्रकाशित केला. त्याच्यामध्ये भीमराव धुळुबुळू याची गझल आम्ही घेतलेली आहे. 1990मधला हा गझल संग्रह आहे. तर त्याची दुसरी आवृत्तीसुद्धा निघाली. दुसरा एक मिरजेचा गझलकार आहे राजकुमार कवठेकर. तिसरा एक मिरजेचाच गझलकार त्याच्यात आहे डॉक्टर सतेज जानोरकर. आता सतेज जानोरकर हे पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. त्यांचा माझा अधूनमधून फोनवर संपर्क होत असतो. राजकुमार कवठेकर मात्र मला 1990 नंतर कधी दिसला नाही, भेटला नाही, बोलला नाही. मला असं वाटलं की ह्या निमित्ताने राजकुमार कवठेकर येईल, त्याची माझी भेट होईल. परंतु भीमरावनं त्याला फोन केला असता तो कुठेतरी पुण्यालाच गेलेला आहे असं कळलं. असो. आता तर तो काळ असा होता की नव्यानेच गझल, विशेषतः तंत्रशुद्ध गझल लिहू इच्छिणारे, लिहू पाहणारे, त्यासाठी धडपडत असलेले असे जे आमच्यासारखे तरुण गझलकार आम्ही होतो, त्या सगळ्या लोकांना उद्देशून सुरेश भटांनी गझलेची 12 खडी नावाची पुस्तिका तयार केली. कारण ते मला म्हणाले की अरे, अनेक लोकांच्या अनेक शंका असतात, अनेक प्रश्न असतात, आणि प्रत्येकाला उत्तर द्यायला मला लिहायला किती पत्रव्यवहार मी करायचा. त्यापेक्षा सगळ्यांचं ते जे काही शंका आहेत, सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत
त्याची एक उत्तरच देऊन टाकतो. आणि मग गझलेची बाराखडी नावाची पुस्तिका त्यांनी स्वखर्चाने छापली आणि स्वखर्चाने ते नव्या गझलकारांना पोस्टानं पाठवायचे. पहा की आज आपल्याला आश्चर्य वाटतं किंवा खरं पण वाटत नाही की असं कसं काय होईल. पण सुरेश भटांसारखे लोक हे महाराष्ट्रात मराठी भाषेत होऊन गेले. गझलेला त्यांनी स्वतः वाहून घेतलं आणि म्हणून आज महाराष्ट्रात मराठी भाषेत जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं मराठी लोक आहेत तिथं तिथं मराठी गझल गेलेली, नुसतीच तिथं गेलेली आहे असं नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी गझलकारसुद्धा सापडायला लागलेले आहेत. म्हणजे तिथलेही लोक मराठी गझल लिहू लागलेले आहेत आणि फार चांगलं चित्र हे निर्माण झालेलं पाहायला मिळतं. तर गझलेमध्ये पुष्कळदा काही विनोद पण येतो. म्हणजे प्रियकर प्रेयशी, प्रेमभंग, विरह असलं जे काही रडगाणं असतं उर्दू गझलेमध्ये, त्या व्यतिरिक्त गझलेमध्ये हास्य, विनोद, गमतीजमती ह्यासुद्धा येत असतात. मीही माझ्या काही गझला तशा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला असा एक शेर आठवतो, म्हणजे शेर शायरी तर उर्दूमध्ये आहेच. एक शेर असा गमतीचा मला आठवतो. मैंने तुम पर प्यार किया अबला समझकर, मैंने तुम पर प्यार किया अबला समझकर, लेकिन तेरे बाप ने पीटा मुझे तबला समझकर. तर असा काही एक विनोदसुद्धा गझलेमध्ये व्यक्त होत असतो. आणि अशी विनोदी जी गझल असते, हसवणारी गझल जी असते, तिला गझलेच्या परिभाषेमध्ये हझल म्हणतात. हसवणारी गझल, हझल म्हणजे विनोदी गझल. तर अशा प्रकारची विनोदी गझलसुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकते. एक दोन विनोदी गझला मी ओघाओघात तुम्हाला ऐकवणार आहे. तर अविनाश पासष्टी हे माझ्या गझल संग्रहाचं नाव आहे, शीर्षक आहे. आणि ते मला कशावरून सुचलं असेल तर चांगदेव पासष्टी ह्या ज्ञानेश्वरांच्या काव्यावरून सुचलेलं आहे. आपल्याला माहीत आहे चांगदेव पासष्टी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये चांगदेव महाराज नावाचे 1400 वर्षांचे योगी पुरुष होते आणि त्यावेळी ज्ञानेश्वर केवळ 14 वर्षांचे होते. 14 वर्षांचे ज्ञानेश्वर योग साधनेमुळे खूप असे पुढं पोचलेले होते आणि ते त्यांच्या हातून काही नकळत चमत्कार होत होते आणि त्याची प्रसिद्धी, त्याची एक चर्चा ही शिष्यांच्या मार्फत चांगदेव महाराजांच्या कानापर्यंत गेली. आणि चांगदेव महाराज म्हणाले, अरे मी 1400 वर्ष तपश्चर्या करून आत्ता कुठं मला सिद्धी प्राप्त झालेली आहे, आणि हा 14 वर्षाचा पोरगा यानं काय खरोखरच यानं सिद्धी प्राप्त केली आहे का, काही जादूटोणा करतो आहे वगैरे वगैरे. आणि मग ते सगळं जे काही आहे ज्ञानेश्वरांच्या जीवनातला तो प्रसंग, तो मी इथं सांगून तुमचा वेळ घेणार नाही. परंतु चांगदेवांनी जे पत्र पाठवलं ज्ञानेश्वरांना, ते पत्र कोरं होतं आणि त्या कोऱ्या पत्रावर ज्ञानेश्वरांनी उपदेशपर 65 ओव्या लिहून चांगदेवाला परत पाठवल्या. आणि हा चांगदेव महाराज नंतर शिष्य झाला, हे सगळं आहे. तर चांगदेव महाराजांना उद्देशून 65 ओव्या ज्या काही लिहिल्या त्यालाच चांगदेव पासष्टी असं म्हणतात. चांगदेवला उद्देशून लिहिलेल्या 65 ओव्या. माझ्या या गझल संग्रहामध्ये सुद्धा 65च गझला आहेत. 65 ओव्या ज्ञानेश्वरांच्या काव्यात माझ्या गझल संग्रहात
65 गझला आणि त्या अविनाशला उद्देशून लिहिलेल्या, कुणी उद्देशून लिहिलेल्या तर अविनाशनंच म्हणजे मीच, मला उद्देशून लिहिलेल्या या 65 गझला आहेत. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? तर नाटकामध्ये आपण बघतो स्वगत हा प्रकार असतो. स्वगत म्हणजे संवादाचाच तो एक प्रकार असतो. स्वगत म्हणजे स्वतःशीच बोलणं, पण समोरच्या प्रेक्षकांना सगळं ते ऐकू जात असतं. तसं मी माझ्याशीच बोलतो आहे गझलेच्या रूपानं, पण माझं बोलणं हे माझ्या माध्यमातून समाजासमोर जावं अशा भूमिकेतून ते मी बोलतो आहे. अजून एक कारण असं की वयाच्या 65ीत पदार्पण केल्यानंतर हा गझल संग्रह माझा आलेला आहे, वयाच्या 65मध्ये. आणि माझ्या अनेक गझला असताना त्यातल्या 65च गझला मी निवडल्या. मला आठवतं आहे 15 जानेवारी 2022 रोजी आम्ही त्याचा प्रकाशन समारंभ पुण्यामध्ये SM जोशी सभागृहात आयोजित केलेला होता. तारीख ठरवलेली होती. हा माझा गझल संग्रह ग्रंथालीनं प्रकाशित केलेला आहे, मुंबईची प्रकाशन संस्था. आणि दरम्यान त्या काळामध्ये कोरोना सुरू होता. कोरोनाची पहिली फेज येऊन गेलेली होती, दुसरी फेज येऊन गेलेली होती, तिसरी फेज येऊन संपत आलेली होती. सुशीलकुमार शिंदे देशाचे माजी गृहमंत्री यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन व्हावं म्हणून त्यांच्याकडून मी तारीख घेतलेली होती. अरुण म्हात्रे माझा चांगला मित्र, तो यायचं त्यानं मान्य केलेलं होतं. भीमराव पांचाळे गझल गायक ते येणार होते. प्रदीप निफाडकर तर ह्या प्रकाशन समारंभाचं संयोजन तो करत होता. प्रदीप निफाडकर हा माझा चांगला गझलकार मित्र आहे आणि आता तो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोषाध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे. तर कोरोनाचं संकट सुरू असताना काय करावं, कार्यक्रम रद्द करावं की काय. भीमराव पांचाळेंचा मला निरोप आला की अरे घरचे लोक काही सोडत नाहीत. मी म्हटलं अरे मास्क वगैरे लावा, मास्क काढूच नका. नाही मग आजूबाजूला लोक भेटतील. म्हणलं तुम्हाला लोकांपासून दूर ठेवण्याची काळजी मी घेतो, लोक तुमच्याजवळ येणार नाहीत अशी काळजी घेतो. तरी शेवटी घरच्यांनी त्यांना काही सोडलं नाही आणि मग त्यांचं दिलगिरी व्यक्त करणारा मेसेज आला. सुशीलकुमार शिंदे यांचा पण नकार येतो आहे की काय असं वाटत असताना अचानक, म्हणजे तोपर्यंत मी सुशीलकुमार शिंदेंच्या PAशीच संपर्क ठेवत होतो. म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना मुंबईत त्यांच्या कार्यालयात जाऊन मी भेटलेलो होतो, पण नंतर त्यांच्या PAशी संपर्क ठेवत होतो आणि त्या PAला काय सांगावं, हे कार्यक्रम रद्द करावे की पुढं ढकलावं की काय करावं असं वाटत असतानाच अचानक दुपारी स्वतः सुशीलकुमार शिंदेंचाच मला फोन आला. मी दचकलो. म्हटलं सुशीलकुमार शिंदे स्वतः फोन करत आहेत. ते म्हणाले की मी पुण्याला तर येणारच आहे, तुमची तयारी असेल तर प्रकाशन समारंभ ठरलेल्या तारखेला करायला हरकत नाही. आणि मग मी ठरवलं ठीक आहे, कमी लोकांच्या संख्येत का होईना हा प्रकाशन समारंभ करूया. आणि मग तो प्रकाशन समारंभ झाला. आता असा हा गझल संग्रह प्रकाशित झाल्यानंतर त्याला राज्यभरातले छोटे मोठे 10 पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत. आणि त्याच नावानं मी गझल वाचनाचे कार्यक्रमही सुरू केले. आता हा तुमच्यापुढं जो गझल वाचनाचा अविनाश 65 कार्यक्रम करतो आहे त्याची संख्या काही मी मोजलेली नाही, पण 2022पासून हा उपक्रम सुरू केला आणि बऱ्यापैकी प्रतिसाद त्याला मिळत चाललेला आहे असं मला वाटतं. मगाशी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे
तुम्ही मनसोक्त दाद देणारे खऱ्या अर्थाने दर्दी गझलप्रेमी आहात याची मला खात्री आहे. आणि नेहमीची कविता आणि गझल ह्याला दाद देताना हे तारतम्य तुम्ही नक्कीच राखाल. नेहमीची कविता कशी असते की ती कविता पूर्ण ऐकल्यानंतर आपण शेवटी कविता संपली की मग टाळ्या वाजवतो, हसतो, दाद देतो, कशाही पद्धतीनं त्या कवीला आपली एक पसंती त्याच्यापर्यंत पोहोचवत असतो. गझलेमध्ये 2-2 ओळी म्हणजे ज्याला शेर म्हणतो आपण, ते 2-2 ओळी म्हणजे एक स्वतंत्र कविता असते. त्यामुळे संपूर्ण गझल संपेपर्यंत थांबण्याची गरज नसते. 2 ओळी म्हणजे एक शेर तुम्ही ऐकला की तुमचं काय जे काय आहे त्याच्या जे काही वाहवा, बहुत खूप, अच्छा, काय जे काही तुमचं जे काही म्हणणं आहे, प्रतिक्रिया आहे, ते तुम्ही व्यक्त करायला हरकत नाही. अर्थात तसा शेर असेल तर मारून मुटकून नको. मला आठवतं की आचार्य अत्र्यांच्या बाबतीमध्ये अशी एक गंमत झाली. आचार्य अत्रे हे पुण्याच्या एका BEd कॉलेजच्या गॅदरिंगला व्याख्यान देण्यासाठी गेलेले होते. त्यांच्या दृष्टीनं खूप मनोरंजक, विनोदी व्याख्यान झालं. परंतु ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडून अजिबात प्रतिसाद आला नाही. ते म्हणले, इतके मी विनोद केले पण कुणीच हसत नव्हतं, इतकं मी चांगलं बोललो, कुणीच टाळ्या वाजवत नव्हतं. म्हणजे धरून आणल्यासारखे असे लोक सगळे बसलेले होते. चहापानाच्या कार्यक्रमाला व्याख्यानानंतर सगळे एकत्र आले. शेजारी एक विद्यार्थी बसलेला होता. त्याला ते हळूच म्हणाले, संयोजकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं, अरे माझं व्याख्यान काही बरोबर झालं नाही ना, म्हणजे कसं काय? ते म्हणाले, अहो आम्ही आयुष्यात इतकं चांगलं व्याख्यान, इतकं विनोदी व्याख्यान कधीच ऐकलं नाही, आज पहिल्यांदा ऐकलं. काय म्हणता काय? होय, पण मग तुम्ही हसला नाही, टाळ्या वाजवल्या नाही. मग तो विद्यार्थी म्हणाला, आमचे प्राचार्य इतके कडक आहेत, इतके शिस्तप्रिय आहेत की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पिन ड्रॉप सायलन्स पाहिजे. त्यामुळे आमची पंचायत झाली, टाळ्या कसा वाजवायचा, आवाज येईल, हसायचं कसं, आवाज येईल, म्हणून आम्ही मनातल्या मनात टाळ्या वाजवत होतो, मनातल्या मनात हसत होतो. छान म्हणला. अशा पद्धतीनं तर हे तारतम्य ठेवलं पाहिजे. तर ते तारतम्य तुम्ही नक्की ठेवाल याची मला खात्री आहे. मी एक पहिलीच गझल आपल्याला ऐकवतो आहे. मगाशी ताईने सांगितलं त्याप्रमाणे खूप म्हणजे विशेषतः माझ्या पिढीतले जे लोक आहेत, ज्येष्ठ लोक, 60च्या पुढचे जे लोक आहेत, त्यांना आजूबाजूचं जे काही सामाजिक वातावरण आहे, आजूबाजूचं जे काही कौटुंबिक वातावरण आहे, याच्यामध्ये कुठंतरी एक कमतरता जाणवते. आणि मग आपला काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे, आपल्या वेळचे लोक कसे होते आणि आताचे लोक कसे आहेत, आपल्या वेळचे राजकारणी कसे होते आणि आताचे राजकारणी कसे आहेत, वगैरे वगैरे असं जे काही आहे. त्यामुळे एक प्रकारची मरगळ येते आपल्या मनाला की का जगायचं, कसं जगायचं, काय करायचं. तर मी असं म्हटलेलं आहे, झटकू आता सारी मरगळ, झटकू आता सारी मरगळ, चला उभारू नवीन चळवळ. हेवे दावे पुरे जाहले, हेवे दावे पुरे जाहले, मनातली ती काढू मळमळ, चला उभारू नवीन चळवळ. चिखल फेकती बंद करूया. राजकारणात चिखलफेकीशिवाय दुसरं काहीच नाही. चिखलफेकती बंद करूया, नका माजवू कोणी खळबळ, चला उभारू नवीन चळवळ. राग लोभते फणा काढती. आपल्या घरात सुद्धा पुष्कळदा असा अनुभव येतो, जरा काही आपण बोलायला गेलं की स्फोटच होतो. म्हणजे भांड्याला भांडं लागतं आणि फारच आवाज यायला लागतो जरा काही सांगायला गेलं वगैरे. राग लोभते फणा काढती, शांत करूया त्यांची वळवळ, चला उभारू नवीन चळवळ.
इलाज शोधू नामी आता, इलाज शोधू नामी आता, जखम कधीची वाहे भळभळ, चला उभारू नवीन चळवळ, संतुलनाची कास धरू या. म्हणजे सगळ्या गोष्टी मला असं जाणवलं की इम्बॅलन्स, असंतुलन असं झालं आहे. आपल्या घरामध्ये काय, घराबाहेर काय, असंतुलन झालं आहे, इम्बॅलन्स सगळं झालेलं आहे. म्हणजे जगण्या वागण्याचा बोलण्याचा बॅलन्सच आपल्याला टिकवून ठेवता येईनासा झालेला आहे. त्यासाठी संतुलनाची कास धरू या, पुन्हा जागवू जुनीच तळमळ, चला उभारू नवीन चळवळ. आणि शेवट, हा अविनाशच तुम्हा सांगतो, हा अविनाशच तुम्हा सांगतो, नका करू ओ उगाच खळखळ, चला उभारू नवीन चळवळ, झटकू आता सारी मरगळ, झटकू आता सारी मळगळ. आता भीमरावला हे माहिती आहे की मक्ता, तखल्लुस हा काय प्रकार असतो. मक्त्याचा शेर म्हणजे मूळ उर्दू गझलेमध्ये जो शेवटचा शेर असतो तो मक्त्याचा शेर म्हणतात. आणि त्या मक्त्याच्या शेरामध्ये, शेवटच्या शेरामध्ये तखल्लुस त्या गझलकारानं वापरलेला असतो. तखल्लुस म्हणजे कवीनं, गझलकारानं घेतलेलं टोपण नाव. म्हणजे आपल्याकडे एक काळ असा होता की केशवसूत, केशवकुमार, कुसुमाग्रज, बालकवी, नाही का, गोविंदाग्रज अशी टोपण नावं घेतली जायची. अनिल, आत्मारामरावजी देशपांडे वगैरे वगैरे. तर त्यावेळी असं व्हायचं की खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त करताना, आणि विशेषतः तो समाज असा होता की प्रेमभावना, प्रेम कविता व्यक्त करताना आपलं मूळचं नाव जर कळलं तर समाज नावं ठेवेल, म्हणून टोपण नाव घेऊन कवी प्रेम कविता लिहायचे. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा, गोविंदाग्रजांची कविता आहे. तर खरं म्हणजे तखल्लुसाची परंपरा आपल्याकडे संत कवितेपासून चालत आलेली आहे. म्हणजे अभंगाचा शेवट हा एक नाममुद्रा व्यक्त करूनच होत असतो. म्हणजे नामा म्हणे, तुका म्हणे, आणि मग तो अभंग संपतो. तसंच उर्दू गझलेमध्ये सुद्धा गझलेचा शेवट करताना हा तखल्लुस वापरला जातो. म्हणजेच तो मक्त्याचा शेर असतो. पहिला जो शेर असतो तो मतला, त्याच्यापासूनच मथळा हा शब्द तयार झालेला. मथळा, मथळा, मतला, मथळा. आणि शेवटचा शेर असतो त्याला मक्ता म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये गझलकारानं आपलं नाव गुंफलेलं असतं. तर सुरेश भटांनी त्यावेळी आम्हाला स्वातंत्र्य दिलं की तुम्ही हा मक्त्याचा शेर वापरा किंवा वापरू नका. आणि फारच कमी गझलकार आहेत मराठीमधले की जे मक्त्याच्या शेरानं गझलेचा शेवट करतात. त्यातला मी एक आहे. माझी प्रत्येक गझल हे अविनाश त्याच्यात येऊन मग ती संपते. तर म्हणून इथं या गझलेचा शेवट अविनाशमध्ये आलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, विनोदी गझलेचा एक नमुना तुम्हाला सांगतो. या 65 गझला काही मी तुम्हाला ऐकवणार नाही, त्यामुळे घाबरू नका. एक काही उदाहरणादाखल काही गझला मी इथं आपल्याला ऐकवणार आहे. आणि मला संयोजकांनी सांगितलं की इथं गझल संग्रहसुद्धा विकत घेणारे गझलप्रेमी मोठ्या संख्येनं येऊ शकतात. तर तुम्ही या अविनाश 65च्या प्रती जास्त आणा. आणि मी 20 प्रती समोर आणून ठेवलेल्या आहेत. तर ज्यांना कुणाला हा संग्रह मुळापासून वाचायचा आहे त्यांना तो आज 50 रुपये सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे फार थोड्याशा गझला मी इथं ऐकवून माझा हा कार्यक्रम संपवणार आहे. आता हजल ह्या प्रकारची एक गझल तुम्हाला ऐकवतो. मगाशी मी सांगितलं हजल म्हणजे हसवणारी गझल असते, विनोदी गझल असते.
ऐका हो ते काय म्हणाले, ऐका हो ते काय म्हणाले, शुभ्र दुधाला चाय म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले, शुभ्र दुधाला चाय म्हणाले. किती पारखी नजर तयांची, किती पारखी नजर तयांची, ते बैलाला गाय म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले, पोशाखाने घातच केला, पोशाखाने घातच केला, ते बाप्याला बाय म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले, आतिथ्याची तऱ्हा वेगळी, आतिथ्याची तऱ्हा वेगळी, निमंत्रिताला जाय म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले, माय मराठी दूर लोटुनी, इंग्लिश मिडियमचं फॅड जे आलेलं आहे, माय मराठी दूर लोटुनी, इंग्लिशला ते माय म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले, ढोंगी बाबा समोर दिसता, ढोंगी बाबा समोर दिसता, हेच गुरूंचे पाय म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले. आणि शेवट, प्रवेश सर्व असतानाही, प्रवेश सर्व असतानाही अविनाशलाच नाही म्हणाले. ऐका हो ते काय म्हणाले. तर अशा पद्धतीनं काही घडत असतं आणि ते आपल्याला व्यक्त केल्याशिवाय बरं वाटत नाही. मागे एक 2018 म्हणजे 8 वर्षापूर्वीची एक सामाजिक घटना मला सांगायची आहे तुम्हाला. त्याच्यावरून मला एक सुचलेली गझल मी तुम्हाला ऐकवणार आहे. 1 जानेवारी 2018 हा दिवस भीमा कोरेगाव दंगलीसाठी ओळखला जातो. 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. परंतु जे आंबेडकरप्रेमी जनता असते त्यांच्या दृष्टीनं 1 जानेवारी म्हणजे पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव इथल्या त्या स्तंभाला मानवंदना देण्याचा दिवस. हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं आंबेडकरप्रेमी जनता तिथं येत असते आणि त्या स्तंभाला मानवंदना करत असते. 1 जानेवारी 2018 ह्या दिवशी अशा प्रकारच्या हजारोच्या संख्येनं आंबेडकरप्रेमी जनता तिथं जमलेली असताना समाजकंटकांनी दंगल घडवली. ती दंगल इतकी विकोपाला गेली की त्याच्यामध्ये एक निष्पाप निरपराध माणूस मारला गेला. आजूबाजूची दुकानं, हॉटेलं, घरं जाळली गेली. आणि हे झालं सकाळच्या वेळेला. आणि दुपारच्या वेळेला ब्रेकिंग न्यूज टी व्हीवर झाकायला लागली. मी घरीच होतो, पुण्यातच होतो, घरीच होतो, माझ्या फ्लॅटमध्येच होतो. आणि ब्रेकिंग न्यूज अशी यायला लागली की असं असं झालं. आणि मग हे कुणी केलं असेल, हे समाजकंटक कोण असतील, कशामुळं झालं असेल, असे तर्कवितर्क सत्ताधारी पक्षातले लोक आणि विरोधी पक्षातले लोक हे व्यक्त करू लागले. आणि माझ्यासारख्या तटस्थ त्रयस्थ माणसाला हे कळेना की काय नेमकं कुणामुळे घडलं हे. आणि त्याच्यामध्ये शंका अशी यायला लागली की जे म्हणत आहेत की हे चांगलं नाही, वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, असं व्हायला नको आहे, त्यांनाच म्हणजे आरोपीला पकडलं पाहिजे, असं जे म्हणत आहेत तेच तरी आरोपी नाहीत ना, तेच तरी दोषी नाहीत ना, तेच तरी गुन्हेगार नाहीत ना, असं संशयाचं वातावरण निर्माण व्हायला लागलं. आणि मग त्याच्यातून सुचलेली ही गझल आहे. माणूस मारणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते, मूल्यास गाडणारे ते लोक कोण होते. आपापसात आम्हा झुंजावयास लावून, आपापसात आम्हा झुंजावयास लावून, स्वार्थास साधणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. काहीच धाक नाही गुंडास राहिलेला,
काहीच धाक नाही गुंडास राहिलेला, गुंडास पाळणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. काहीतरी करा हो धोक्यात लोकशाही, काहीतरी करा हो धोक्यात लोकशाही. हा आव आणणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. आणि शेवट, अविनाश तूच आता शोधून काढ अंती. अविनाश तूच आता शोधून काढ अंती. सत्यास जाळणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते, मूल्यास गाडणारे ते लोक कोण होते. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना असं जाणवतं की हे आपल्याला विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मगाशी ताईने माझ्या एका गझलेचा उल्लेख केला. ती गझल मी एका मित्राला उद्देशून लिहिली. ती अशी आहे, छोट्याच वृत्तामधली गझल आहे. गझलेमध्ये एक अल्पाक्षर रमणीयत्व असतं, ज्याला कमी बोलता येतं पण सुंदर प्रभावी नेमकेपणानं बोलता येतं. त्याला गझल चांगली जमते. गझलेमध्ये फापट पसारा नसतो. गझल म्हणजे निबंध नाही, गझल म्हणजे भाषणबाजी नाही, तर गझल ही कमी शब्दात लोकांच्या काळजाला जाऊन भिडावी लागत असते. तर छोट्या वृत्तामध्ये हे सगळं आणणं फार अवघड असं असतं. तर तो मी प्रयत्न करून पाहिलेला आहे. पहा कसा वाटतो. मित्राला उद्देशून हे लिहिलेली एक गझल आहे. आणि गझलेमध्ये कसं असतं की दोन प्रकारचे यमक बऱ्याचदा असतात. एक असते रदीफ आणि एक असतो काफिया. मराठी शब्द वापरायचे झाले तर अंत्य यमक आणि उपांत्य यमक असं म्हणता येईल. तर मित्रा हे अंत्य यमक आहे, म्हणजेच रदीफ आहे. आणि त्याच्या अगोदरचं जे यमक असतं त्याला उपांत्य यमक म्हणजे काफिया असं म्हणतात. लक्षात ठेव मित्रा, हृदयात देव मित्रा. लक्षात ठेव मित्रा, हृदयात देव मित्रा. फुटले कसे गुरूंचे, आताच पेव मित्रा. खरात वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोच. फुटले कसे गुरूंचे, आताच पेव मित्रा. लक्षात ठेव मित्रा. धर्मास मान्य नाही, ही देव घेव मित्रा. धर्मास मान्य नाही, ही देव घेव मित्रा. लक्षात ठेव मित्रा. अंधार माजलेला, अंधार माजलेला, तू दीप तेव मित्रा. लक्षात ठेव मित्रा. अविनाश गोष्ट सांगे, अविनाश गोष्ट सांगे, ही सत्यमेव मित्रा. लक्षात ठेव मित्रा, हृदयात देव मित्रा. आणि एक चांगला माणूस, माणसं तर सगळीकडे दिसत आहेत, घरीदारी सगळीकडं माणसं माणसं माणसं. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेला देश आहे. त्यामुळे कुठेही बघा तुम्हाला गर्दी 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 दिसते. एक काळ असा होता की मुंबईतच लोकलमध्येच गर्दी दिसायची. आता मात्र आपल्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा सगळीकडे गर्दी दिसायला लागलेली आहे. आणि त्या गर्दीमध्ये चांगला माणूस याचं प्रमाण किती आहे? खरा माणूस, मूल्याला जपणारा माणूस, चांगलं वागणूक असणारा माणूस, शब्दाला जागणारा माणूस किती आहे? तर त्याचा मात्र शोध घ्यावा लागतो. माणसं खूप आहेत पण असा माणूस शोधावा लागतो. म्हणून मी गझल लिहिलेली आहे. शब्दास जागणारा
माणूस शोधतो मी, शब्दास जागणारा माणूस शोधतो मी, निस्वार्थ वागणारा माणूस शोधतो मी. धावून चाललेला जो तो सुखाच साठी, धावून चाललेला जो तो सुखाच साठी, दुःखास मागणारा माणूस शोधतो मी, शब्दास जागणारा माणूस शोधतो मी. हव्यास जास्ततेचा हा रोग आज झाला, हव्यास जास्ततेचा हा रोग आज झाला, थोड्यात भागणारा माणूस शोधतो मी, शब्दास जागणारा माणूस शोधतो मी. दुष्टासमोर आहे टाकून मान जो तो, दुष्टासमोर आहे टाकून मान जो तो, तोफाच डागणारा माणूस शोधतो मी, शब्दास जागणारा माणूस शोधतो मी. शेवट. अविनाश जाणतो हे आरंभशूर सारे, अविनाश जाणतो हे आरंभशूर सारे, पाठीस लागणारा माणूस शोधतो मी, शब्दास जागणारा माणूस शोधतो मी. आता एकंदरीत हे जे आहे थोडंसं प्रेमभावनेला धरून एका गझलेमध्ये मी केवळ प्रेमभावनेशिवाय अजून काहीतरी त्यातनं सूचित करण्याचा प्रयत्न करून पाहिलेला आहे. तर पहा, का हो माझी होते घाई ती आल्यावर, का हो माझी होते घाई ती आल्यावर, पतंग माझा गोता खाई ती आल्यावर, पंखा देतो थंड थंडसा वारा तरीही, पंखा देतो थंड थंडसा वारा तरीही, अंगाची का होते लाही ती आल्यावर, का हो माझी होते घाई ती आल्यावर. गल्लीमध्ये भाई आले राडा झाला, गल्लीमध्ये भाई आले राडा झाला, पसार झाले सारे भाई ती आल्यावर, का हो माझी होते घाई ती आल्यावर. बैल मारका तुम्ही समजता मला लोक हो, बैल मारका तुम्ही समजता मला लोक हो, मी तर बनलो गरीब गाई ती आल्यावर, का हो माझी होते घाई ती आल्यावर. आणि शेवट, ती म्हणजे हो कोण कोठली नका विचारू, ती म्हणजे हो कोण कोठली नका विचारू, अविनाशी तर शुद्धच जाई ती आल्यावर, का हो माझी होते घाई ती आल्यावर. आता इथं ती म्हणजे केवळ प्रेयसी, केवळ पत्नी आहे का, तर नाही. परीक्षा आल्यानंतर परीक्षार्थींचा जो काही गोंधळ होतो, ती परीक्षा ती आल्यावर परीक्षार्थींची घाई होते. सत्ता, सत्ता आल्यानंतर, सत्ता मिळवल्यानंतर व्यवस्थित जनतेच्या ज्या काही अपेक्षा असतात, मागण्या असतात, त्या पूर्णत्वास करताना सत्ताधीशांची दमछाक होते. आणि मग सत्ता येईपर्यंत विजय प्राप्त करण्यासाठी लोक, राजकारणी लोक वेगवेगळी आश्वासनं देत असतात. आणि सत्ता आल्यानंतर मात्र आता ही आश्वासनं कशी पाळायची असं त्यांना कळत नाही. संपत्ती, संपत्ती आल्यानंतर संपत्ती यावी यावी यावी, मिळावी मिळावी असं वाटत असतं. पण संपत्ती मिळाल्यानंतर तीसुद्धा आपल्याला झेपत नाही आणि संपत्तीचा दुरुपयोग नकळतपणे आपल्या हातून होतो. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं मला ती ह्या शब्दातून व्यक्त करायच्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी सांगत असताना मी शेवटी असं म्हणेन, शेवटच करतो आहे मी,
तर पुष्कळदा आपण कितीही संकट आली, अडचणी आल्या, प्रतिकूल परिस्थिती आली तरी हातपाय गाळू नये, डोळ्यातून टिपं गाळू नयेत, हसत मुखानं संकटांना सामोरं जावं. आणि कुणामुळे काय झालं याची चर्चा आपण करत वेळ घालवण्याऐवजी जे काही समोर आलेलं आहे, वाढून ठेवलेलं आहे, त्याला कसं सामोरं जायचं हे बघावं, असा एक विचार या गझलेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये मला ही सुचलेली गझल आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे, आपण सगळे त्या अनुभवातून गेलेलो आहोत. म्हणजे पहिली फेज आल्यानंतरच आपल्याला हे कळत नव्हतं की अरे हे काय आहे, आणि डॉक्टरांनासुद्धा कळत नव्हतं. इतकंच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेलाही सांगता येत नव्हतं की ह्याच्यावर औषधोपचार काय द्यायचं आहे. तर त्या कोरोनानं उग्र स्वरूप धारण केल्यानंतर दुसरी फेज, त्याच्यात आपले जीवाभावाची माणसं बघता बघता मरण पावली. मरण पावलेल्या आपल्या आप्तस्वकीयांचा अंत्यविधीसुद्धा आपल्याला करता आला नाही, त्यांना बघतासुद्धा आलं नाही. असा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि मग हे संकट कुणामुळं आलं? म्हणजे चीनमुळं आलं की काय, अमेरिकेमुळं आलं की काय, किंवा आपल्याकडे ते भारतामध्ये का आलं? मग आपल्या लोकांनी ते रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत काय? महाराष्ट्रात का आलं? ते आपल्या लोकांनी असं सारखं उलटसुलट चाललेलं होतं. त्याच्यातून ही सुचलेली गझल आहे. आसवांना ढाळण्याची वेळ नाही, आसवांना ढाळण्याची वेळ नाही, दैव दोषी मानण्याची वेळ नाही. हे खरे की ते खरे पाहूत नंतर, हे खरे की ते खरे पाहूत नंतर, वाद आता घालण्याची वेळ नाही, आसवांना ढाळण्याची वेळ नाही. व्यर्थ ही अध्यात्म की विज्ञान चर्चा, व्यर्थ ही अध्यात्म की विज्ञान चर्चा, दोन टोके ताणण्याची वेळ नाही, आसवांना ढाळण्याची वेळ नाही. संकटांनो या कितीही अन कसेही, संकटांनो या कितीही अन कसेही, मात्र आमची हारण्याची वेळ नाही, आसवांना ढाळण्याची वेळ नाही. विश्व वाचो भावना अविनाश हृदयी, विश्व वाचो भावना अविनाश हृदयी, दोष त्याचे काढण्याची वेळ नाही, आसवांना ढाळण्याची वेळ नाही, दैव दोषी मानण्याची वेळ नाही. तर साधारणपणे अशा प्रकारच्या या गझला मी आपल्याला ऐकवल्या आणि आपण त्या शांतपणे, म्हणजे फार अगदी त्या आत्र्यांना अनुभव आला तसे इतक्या शांतपणे नाही, पण बऱ्यापैकी जिथं मला प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित होता तिथं तुम्ही मनापासून प्रतिसाद दिला. आणि तुमचं हे जे काही रसिकता आहे त्या रसिकतेला मी सोशिकता म्हणणार नाही, रसिकतेपोटीच तुम्ही ही दाद दिलेली आहे. आणि त्यामुळे तुमच्या या रसिकतेला त्याचा एक फार गैरफायदा घेणं हे योग्य नाही. त्यामुळे थोडे मी मजा, आणि म्हणून थोडक्यात मी हे माझं अविनाश पासष्टी गझल वाचनाचा कार्यक्रम सादर केलेला आहे. आणि मला ही संधी दिल्याबद्दल मिरज विद्यार्थी संघ आणि सगळे त्याचे संबंधित सगळे पदाधिकारी आहेत ते त्यांच्याविषयीची परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि नागेशमुळं ही संधी मला मिळालेली आहे त्याबद्दलही त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ह्या निमित्तानं भीमराव धुळूबुळूसारखा माझा जुना गझलकार मित्र हा 1 तासापासून मला ऐकतो आहे, हे एक मला समाधानकारक अशी गोष्ट वाटते आहे. आपण सगळे
गझलप्रेमी आहात असं मला मनोमन वाटतं. तुमच्या प्रतिसादावरून ती मला खात्री झालेली आहे. तर आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. आजचे मान्यवर व्याख्याते, प्राध्यापक, समीक्षक आणि गझलकार डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांनी त्यांच्या व्याख्यानामधून गझल म्हणजे काय, लेखनाची प्रक्रिया, गझलेचे विविध विषय या सर्व पैलूंना स्पर्श करीत 65 गझलांची अविनाश 65ची निर्मिती आज आपल्यासमोर उलगडलेली आहे आणि त्यातील आशयपूर्ण अशा विविध गझला इथे आपल्यासमोर सादर केल्या. मी सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि संस्थेतर्फे त्यांचे खूप आभार. त्याचबरोबर त्यांचे मित्र सांगोल्याचे ॲडव्होकेट खर्डीकर आणि ॲडव्होकेट पत्की त्यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी आणि त्यांना पुढे सांगोल्याला घेऊन जाण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिले. मी त्यांनाही खूप धन्यवाद देतो. मिरजेतील नामवंत कवी भीमराव धुळबुळ सर इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. सर्व रसिक श्रोते, मान्यवर, पत्रकार, आपणा सर्वांचेही खूप आभार. उद्या संध्याकाळी इथं पंचांगकर्ते श्री मोहन दाते यांचे 21व्या शतकातील आचारधर्म या विषयावरचं माहितीपूर्ण व्याख्यान होणार आहे. आपण उद्याही बहुसंख्येनं इथं उपस्थित राहावं ही विनंती. आजचा कार्यक्रम संपूर्ण होत आहे. उद्या तसंच आज इथून जाताना सरांचं पुस्तक इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण सर्वांनी जरूर इथून घेऊन जावं ही सर्वांना विनंती. धन्यवाद.